जी महागाई झालेली आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो व त्यांनी जो आदेश दिलेला होता त्या पद्धतीनं जर बघायला गेलं तर आज पेट्रोल आणि डिझेल आज आपणाला हे युद्धाच्या ह्याच्यामुळं किंवा अनेक कारणामुळे जे आपणाला इथं जे प्रत्येकाला जे सामोरं जावं लागत असेल त्यासाठी आम्ही एकत्रित आज आम्ही बैलगाडीतून आलेलो आहे. पण आज इथं आल्यानंतर कळालं की आत्ताच ज्यावेळेला बाकीच्यांशी बोलणं झालं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एकीकडे सांगतात की तुम्ही इंधन वाचवण्यासाठी किंवा बाबा पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी तुम्ही प्रवास कमी करा किंवा एकत्रित करा म्हणून. आणि आज इथले महापौर असून दे किंवा सत्ताधारी पक्षाचे अनेक नगरसेवक म्हणले तर स्वतःच्या गाड्या वगैरे घेऊन येऊन त्यांनी त्यांच्या देशाचं म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचं त्यांनी पालन करत नाहीत हा एक तिथं त्यांनी संदेश द्यायचं काम विरोधात त्यांनी केलेलं आहे. तर इथून पुढच्या काळात देखील तुम्हाला सांगतो की आज बैलगाडीने जो आम्ही प्रवास करून भागातले आम्ही सगळे नगरसेवक एकत्रित तिथं जे आलेलो आहे इथून पुढच्या काळात देशाच्या हितासाठी आम्ही सगळीजण चांगल्या पद्धतीनं सगळं कार्य तर आमच्या हातून घडतच राहणार आहे. पण जे आता इंधन वाचवण्यासाठी आज जे आम्ही जे केलेलं आहे इथून पुढच्या काळात देखील आम्ही प्रत्येक वेळेला जर काय बैलगाडीचा आणि ह्याचा वापर जरी होत नसेल तरी आम्ही इलेक्ट्रिक गाड्याचा वापर करून एक देशाला चांगला संदेश द्यायचं काम आमच्या शिवसंवाद आघाडीच्या माध्यमातून इतरांच्या शहरातून आम्ही करणार आहोत. विजय तळपतीनं ती दरवाढ स्वीकारलेली नाही, पण आमच्या महाराष्ट्र सरकारनं ती दरवाढ स्वीकारून आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्यायी दरवाढ केलेली आहे. त्यामुळं या महागाईच्या विरोधात आम्ही सर्व नगरसेवक या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा डिझेल आणि पेट्रोल दरवाढीसाठी जाहीर निषेध करत आहोत. उद्यापासून तुमचा प्रवास कसा असेल? उद्यापासून आम्ही इलेक्ट्रिक गाडी असेल, सायकलनं जाऊ किंवा जरी गेलो तरी टू व्हीलर कमीत कमी पेट्रोल कमीत कमी याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी. काही प्रशासक अधिकारी कर्मचारी अजूनही प्रशासनाच्याच गाड्याचा वापर करताय, काय सांगाल? मोदी साहेबांचं आव्हान एका बाजूला आहे आणि दरवाढ एका बाजूला आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवशाही विकास आघाडीच्या वतीने देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही सर्व एकत्र बैलगाडीतून या ठिकाणी आज पानशीला आलो आहे. आणि ज्या पद्धतीनं अन्यायी दरवाढ झालेली आहे त्या दरवाढीचा निषेध शिवसेना आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही या ठिकाणी करतोय. आणि प्रशासनाला अधिकाऱ्यांना सुद्धा जे आवाहन शासनाने केलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमच्याकडून त्यासाठी आग्रही मागणी आहे.